तुमचं लक्षात घ्या, थोडासा उशीर ट्रेनमुळे झाला, पण ह्या मंडळाने एकही शब्द मला काही न बोलता, बुवा ठीक आहे तुम्ही आला, भजन आपली चालू झाली पाहिजेत वेळेमध्ये, खरोखर एकदम मंडळासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण सागराचं पाणी कधी आटणार नाही, सूर्याचं तेज कधी मिटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, सूर्याचं तेज कधी मिटणार नाही. आणि जय हनुमान विकास मंडळ आणि आमचं नातं कधीच तुटणार नाही, कधीच तुटणार नाही, कधीच तुटणार नाही. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. कारण ज्यांच्यामुळे आज आम्ही भजन करत आहोत त्यांचे उपकार आपण आयुष्यभर विसरायचे नाही, की नाही? एकदा महाराजांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण छत्रपती दैवता म्हणजे मुखी दुसरे नाम नाही, छत्रपती दैवता म्हणजे मुखी दुसरे नाम नाही. ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची औलाद नाही, ती हिंदूंची औलाद नाही, ती हिंदूंची औलाद नाही, की नाही? म्हणून म्हणतो पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो, एके जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो. अरे हवा कोणाची असू देत, आवाज फक्त आणि फक्त खांबाळेकरांचाच असतो, खांबाळेकरांचाच असतो. जय भवानी. एकच फाईट वातावरण, जामले की झलक सबसे अलग. नाद नाही करायचं कोणी, आहे की नाही? महिला वर्ग काळजी करायचं काम नाही, सगळा देवान दिला ना तुमका. हो, लाडकी बहीण योजना पहिली तुमका, लाडके भाऊ अजून थांबले. हा, पण काही मेहरबानी केला नाही सरकारने दिला तर, बरोबर की नाही? लाडकी बहीण योजना दिला, पण आता महिला सुरक्षा योजना देणं गरजेचं आहे, महिला सुरक्षा कायदा देणं गरजेचं आहे मंडळी, बरोबर की नाही? नाहीतर या महाराष्ट्रामध्ये जगणं मुश्किल होईल आमच्या लहान लहान लेकरांचा, बरोबर की नाही? त्याच्यामुळे महिला सुरक्षा कायदा देणं गरजेचं आहे. काय टेन्शन घेऊ नका हो. पूर्वीची जी महिला होती ना, फरक काही नाहीये. त्यावेळेला घर आणि काम ह्याच्यामध्येच मग्न असायची. आता आमची महिला देशाचं रक्षण करते, जवान आहे, बरोबर की नाही? आजची महिला पायलट आहे, आजची महिला कलेक्टर आहे. एकदा जोरदार टाळ्या महिलांसाठी झाल्या पाहिजेत, आहे की नाही? नुसती टीव्ही जरी ऑन केला नाही ना, ती पहिली ऍड ह्याच्यासाठीच येतात. फॉन्ट्स लगाव सुंदरता महिलाओं के लिए. हो, दुसरी पण ऍड तुमच्यासाठीच, हमाम लगाव खूबसूरती पाओ महिलाओं के लिए. तिसरी ऍड आपल्यासाठी, इजगाट लगाव खुजली भगाव. आम्ही मी आता खाजवून या कधी तुमच्या काळात नव्हता इजगाड बिजगाड, या आमच्या काळात दिला. का सांगा? वर जाणार जॅकेट भारी आणि खाली घालणार जीन्स पॅन्ट, मग तो मेलो गरमींना, मग तो खाजवूनच म्हणतो. तुमच्या काळात भारी एक पॅन्ट घांगाड, इकडनं हवा गेली तिकडनं बाहेर, हिंमत काय खुजलीच थांबायची, बरोबर की नाही? काय आहे तो काळ वेगळा होता. काय हो गुलाब साधो सुधो नाही, जबरदस्त पोचलेलो. शाळेपटाचं हुशार, बाईने फाळ्याला सुरुवात केली ना की ह्याचं लक्ष जिवारणीच्या बेटीकडं. ती बाई म्हणायचे, समीर अरे मी शिकवतो इकडे आणि तुझं लक्ष कोणीकडे? येऊ सांगता बाई आवाज करू नका. तर म्हणता अरे काय जिवारणीच्या बेटेत आहे? म्हणता शेजाऱ्यांची कोंबडी कवाट घालतात. ती बाई म्हणता अरे कोंबडी ती कवाट घालणार, तिचा गुणधर्मच आहे तो, त्यात नवाल काय? तो म्हणता नवाल काय काय तुम्ही घालून दाखवा बघू. सुंदर ना, काळजी करू नको. तुझ्या दाता का बघितलं की मला लय हसायला नाही. म्हणजे परमेश्वराने प्रत्येकाला ठेवून दिले, त्याच्याबद्दल काही नाही. पण कित्येक वर्ष झालं तो एक पडलेलो, आपण धरून घेत नाही तो. बाकी भारी ना, ब्रँड इज ब्रँड. माणूस गोड आहे. आता फक्त बघा मी नुसती कडच काढले, काय करता तो फक्त बघा, पेटून उपटा की नाही. पण भारी. पण एकच सांगतो, किती काय झाला, आमचे हात जोडून विनंती आहे दोन्ही बुवांची, माझ्या लेकरासनी सुद्धा, मला पण एक मुलगी आहे, एक फक्त आयुष्यात काम चुकीचं करायचं नाही. कारण मी जो रात्रभर मरतो ना, त्या माझ्या मुलाबाळांना पोचण्यासाठी लक्षात घ्या काय सांगतोय. तुमचे आई वडील झटतायत ना,
ते तुमच्या पोटा पाण्यासाठी, तुमच्या शिक्षणासाठी. आणि ती जर तीच मुलगी 10-15-20 वर्षाची होते आणि प्रेम करून कोणाचा तरी हात धरून पळून जाते ना, त्यावेळेला त्या बापाची मान समाजात कशी खाली होईल याचा विचार तुम्हीच करा. ती ताट राहिली पाहिजे की खाली गेली पाहिजे. भजन समाज प्रबोधनाचं साधन आहे, बरोबर की नाही? प्रेम नका करू या मताचा जांभळे भाऊ अजिबात नाही, अजिबात नाही. यांच्या काळात एवढं काय नव्हता. कसले डे तुमच्या काळात आले. आता तुमच्या काळात कसले डे होते? शिरा पडली, फक्त रविवारी लोकची सुट्टी, बरोबर की नाही? पण आता तो कसलो नवीन एक डे येलो, सारी डे, व्हॅलेंटाईन डे, हक डे. त्याका नेमका काय करतात भगवंतच माहिती, आमचा काय संबंध नाही. सगळं डे साजरे करा, पण लक्षात ठेवा 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती विसरायची नाही. बस, बाकी काय नाही. आजकाल एक जरी रील्स आली ना, रील्स, तरी पण कोण पण स्टार बनून जातोय, बरोबर की नाही? मध्यंतरी पुष्पा पिक्चर आला, आमच्या पोरांचा ब्रँड अँबॅसिडर एवढ्या मोठ्या दाढीवाला पुष्पा झाला. हो, दाढीवाला पुष्पा झाला. याला पुष्पा म्हणू शकत नाही, एका दाढी नाही. बघा, श्रीवल्ली म्हणावी तर एका साडी पण नाही, त्याच्यामुळे विषय नाही. तुझं काहीशे बाजून ठेवलंय. पण पुष्पा पिक्चर आला, आमच्या पोरांचा ब्रँड अँबॅसिडर पुष्पा झाला. प्रत्येकाच्या तोंडात एकच शब्द होता, कुछ भी होएगा लेकिन झुकेगा नहीं साला. लहान लहान पोरगी पण, याच्या एवढा बाबू त्या दिवशी मागे तो पुष्पा पिक्चर बघूनच आऊस म्हणताय, अरे बसून शिशी कर. यो शब्द नाही साला, झुकेगा नाही साला, उभेनीच करेगा. अरे काय साहेब, पोरस्ती काय म्हणायचं? झुकेगा नाही साला, उभे. आयशीच सांगता आम्ही, आयशीन सांगितलं तुझी साला काढीन साला. पण लक्षात ठेवा पोरांनो, पुष्पा पिक्चर आत्ता आलाय, है की नाही? आत्ता वर्ष झाला. पण 350 वर्षापूर्वी जो मुघलांसमोर झुकला नाही, वाकला नाही, मराठ्यांच्या स्मृतीला धक्का लागू दिला नाही, तो या सळई कुपसला गेल्या, जीभ छाटली गेली, अंगाची लक्तर काढली गेली, नकळ काढली गेली, लहूलुहान माझा राजा साखळ थंडाला बांधला गेला. पण त्या मराठ्यांच्या स्मृतीला ज्याने धक्का लागू दिला नाही, तो छत्रपती संभाजी राजा आपल्यासाठी पुष्पा होता. आजही पुष्पा आहे आणि पुढेही पुष्पा राहणार. म्हणून जर कोणी तुम्हाला विचारलं तुमचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे, तो छाती ठोकपणे सांगा, आमचा ब्रँड अँबॅसिडर छत्रपती संभाजी राजा आहे. छत्रपती संभाजी राजा, छत्रपती संभाजी राजा. एकदा जोरदार टाळ्या राजांसाठी होतो, टाळ्याची करायचं काम नाही. सगळं पिक्चर नाही बघितलं तरी हरकत नाही, पण एका त्या छावा पिक्चरातला एक डायलॉग विसरायचा नाही. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा, आपकी सब पे भारी है. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. नमः पार्वती पते. हर हर. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, जोरात झाल्या पाहिजे, है की नाही? पैसा किती कमवला याला किंमत देणारा जांभळे बुवा नाही, तो कोणत्या मार्गाने कमवला याला किंमत देणारा जांभळे बुवा आहे. लक्षात घ्या, पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कधी वाया जात नाही, है की नाही? शाळेत दोस्ती करायची, पण दोस्तीच शाळा केलेली खपवून घ्यायची नाही. लक्षात ठेवा, मी चांगलंच सांगणार, वाईट काय अजिबात सांगणार नाही. फक्त एकच करायचा, रामायण नाही कळला तुम्हाला ना हरकत नाही, एक वेळ महाभारत नाही कळला ना तरी पण हरकत नाही, एक वेळ भगवद्गीता तुम्हाला नाही जरी कळली तरी हरकत नाही, पण बाप नावाचा ग्रंथ कळला पाहिजे. बाप नावाचा ग्रंथ कळला पाहिजे. ज्याला बाप कळला त्यानं संसाराचा ताप भरला, आणि ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली. बाकीची जगीत काय नाही, काय नाही, है की नाही? आयुष्यात काय आहे मला सांगा ना. पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा झालाय. पूर्वी ढसढशीत कुंकू होता, आता कुंकू आहे पण त्या नावापुरता आहे. आमची काकी समोर बसते आहे, तिच्या कपाळात कुंकू दिसत आहे, पण बाकीच्याकडे बघितला की टिकल्या दिसतात.
हा नवरे टिकल्यांवर आले काही आंघोळ केले की काढला लावला पिंप सौभा किंवा ती भवची काटलो नवरो पिंपा कधी कधी मारता सांगा सतवास खाऊन मी लोक मानतो त्याला पर्याय नाही कारण काला आहे तस्मे नमा बरोबर की नाही काळाप्रमाणे आपल्याला बदलायचंय पण आपली संस्कृती सुद्धा आपल्याला जपायची आहे इथेच थांबतो आणि रूपावलीला सुरुवात करतो पुढे जातोय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग सुखाचे जे सुखाचे सुख चंद्रभागेतली पंढरीचा पांडुरंग आजही विटेवरती उभा आहे आई वडिलांची सेवा एक गोष्ट लक्षात ठेवा देवाची सेवा केल्यावर देव भेटेल की नाही सांगता येत नाही पण करायची थांबायची नाही करत राहायचं पण शाश्वती कमी त्याचं कारण आहे आतापर्यंत जेवढे पण ग्रंथ काढा सगळ्यात जर पहिला जर देव कोणाला भेटला असेल तर तो आई वडिलांची सेवा करणार म्हणून सांगितलेलं आहे देवाची सेवा केल्यावर देव पावेल की नाही सांगता येत नाही पण आई वडिलांची सेवा करा काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही ही वास्तविकता हरिनामाची मंडळी कारण श्रावण बाळाची कथा आम्ही ऐकलेली आहे साताराचं बाण घुसलेलं असताना सुद्धा आई वडिलांना पाणी घेऊन बोलते या विचाराने त्रस्त होता पुंडलिक पांडुरंग भेटायला आलाय पण वीट जुगारले की देवा आई वडिलांची सेवा झाली नाही थांब तिकडे थांबलाय अजूनही थांबलाय है की नाही एक गोष्ट लक्षात ठेवा 1 किलो पेढा घेऊन गेलो आणि देवासमोर ठेवलं देवा माझ्या जिलाचं लगीन जमत नाही हा करून का त्याला बाकी काम धंदे नाहीत काय एवढा सोपा नाही देव भेटणार एका गायत्री मंत्रासाठी ब्रह्मदेव आता तो देव आहे ब्रह्मदेव देवांचा देव ब्रह्मदेव पण त्याला सुद्धा एका गायत्री मंत्रासाठी 30,000 संवत्सर वर्ष तपश्चर्या करावी लागली 1 आणि 2 वर्ष नाही 30,000 संवत्सर वर्ष तपश्चर्या तो गायत्री मंत्र आज आपण सरळ म्हणतोय ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् हा मंत्र भेटावा म्हणून देवाला 30,000 वर्ष संवत्सर वर्ष तपश्चर्या करावी लागली मग तुम्हाला आणि मला 1 किलो पेढा देव पोट पावेल याचा विचार आपण करायचा पण भक्ती सोडायची नाही म्हणून समजा बघा सुखाचे सुख चंद्रभागे कसे केले कलिका पाटी उभे कसे केले कलिका पाटी
देवा